गॅविनकडे काही घोडी आहेत. या घोड्यांची संख्या आणि खालील चित्रामध्ये असलेल्या घोड्यांची संख्या ही बरोबर आहे, कमी आहे किंवा सारखी आहे हे आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपण अगोदर गॅविनकडे असलेली घोडे किती आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6. गॅविनकडे 6 घोडे आहेत. आता आपण बघूया खालच्या चित्रांमध्ये घोड्यांची संख्या किती आहे आणि त्याची तुलना आपण गॅविनकडे असलेल्या घोड्यांशी करूया. अगोदर पहिल्या चित्रामध्ये बघूया. 1 2 3 4 5 6. 6 घोडे आहेत. जरी इथं वेगळ्या प्रकारे ती अरेंज केलेली असली तरी गॅविनकडे असलेले घोडे आणि हे घोडे सारखे आहेत. मग आपण ते सेम ॲचच्या बॉक्समध्ये टाकूया. खाली बघूयात आपण. आता दुसऱ्या चित्रामधले घोडे आपण मोजूया. 1 2 3 4 5. आता ही 5 घोडी गॅविनपेक्षा असलेल्या घोड्यांपेक्षा कमी आहेत म्हणून आपण ते लेस दॅनच्या बॉक्समध्ये टाकूया. आता या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की गॅविनकडे असलेल्या घोड्यांपेक्षा हे घोडे नक्कीच जास्त आहे. तरी आपण मोजूया. 4 5 6 7 8 9 10. 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे 10 घोडे आहेत. आता ही नक्कीच गॅविनकडे असलेल्या 6 घोड्यांपेक्षा जास्त आहेत म्हणून ते आपण मोर दॅनच्या याच्यामध्ये टाकूया. आता इथलेही घोड्यांची संख्या आपण मोजूया या क्षेत्रामधली. 1 2 3 4 5 6 7 8. तर इथे 8 घोडी आहेत. गॅविनकडे असलेल्या 6 घोड्यांपेक्षा ही 8 घोडे नक्कीच जास्त आहेत म्हणून ते मोर दॅनमध्ये आपण टाकूया. आता या कार्डावरची संख्या मोजा. 1 2 3 4. इथे आपल्याला 4 घोडी दिसत आहेत. गॅविनच्या 6 घोड्यांपेक्षा नक्कीच ही संख्या कमी आहे म्हणून आपण ते लेस दॅनच्या बॉक्समध्ये आपण ते टाकूयात. आता आपलं उत्तर आपण इथे तपासून बघूयात. लेट्स चेक आन्सर. अरे वा, बरोबर आहे की.